पाचांक आज पाचांक ऑफिशियल कॅम्पेन सोंपता आणि ही कॅम्पेन सोंपच्या पयलीं हांव सगळ्या गोंयकारांक आज उलो मारता की जे जे कोर इश्यूज आसात गोंयचे, म्हादय आसतली, डबल ट्रॅकिंग म्हणजे 3 लिनियर प्रोजेक्ट्स, मायनिंग चालू करपाचे आसतले, रिव्हर नॅशनलायझेशन आसतले आणि इतर जे आमचे गोंय रिलेटेड CRZ इशू, हे जे इश्यूज आमी मॅनिफेस्टोंचे घातल्या, जे आमचे दोनूय उमेदवार जेन्ना निवडून खासदार जातले आणि जेन्ना दिल्लीक वतले तेन्ना आमच्या मॅनिफेस्टोचे 21 पॉयंट आमी रिझॉल्व करतले. ताज्या बरोबर काँग्रेस पक्षान जी गॅरंटी दिल्या, ज्यो 5 न्याय गॅरंटी ज्यो आमी दिल्यात की आमचे जेन्ना सरकार इंडिया आघाडीचे जेन्ना सरकार 4 जुनाक जेन्ना येतले ताज्या उपरांत 100 दिसां भितर आमी गरीब महिलेक 1 लाख रुपया वर्साक तिच्या अकाउंटान घालतले. तशेंच जो यूथ आसा, जो अनएम्प्लॉयड यूथ, जो ग्रॅज्युएट जावन जो भुरगो शिकून येता ताका 1 लाख रुपीज एप्रेंटिसशीप हे आमी दितले. तशेंच शेतकरी जे आसात तांचो लोन कर्जा माफ जातलो आणि मिनिमम सपोर्ट प्राइस हो किंवा ऑर्गनायझेशन जे सोडटले किंवा आमदारकी सोडून दुसऱ्या पक्षान वतले हांचे ऑटोमॅटिक डिस्क्वॉलिफिकेशन जातले हो कायदो आमी हाडटले. हांव चड वेळ उलयना कित्याक आमचे दोनूय उमेदवार, ताच्या पयलीं आमचे विरोधी पक्ष फुडारी उलयतले आणि मागीर आमचे सगळे पक्षाचे जे अध्यक्ष आसात रिप्रेझेंटेटिव्ह आसात ते तुमकां संबोधीत करतले. आणि म्हजी उतरां सोंपोवच्या पयलीं आज जो सगळ्यात म्हत्वाचो मुद्दो गोंयकारांचो आणि तो खास करून ह्या नरेंद्र मोदीच्या सरकारा लागून आज गोंयची परिस्थिती जाल्या. 2014च्या भाशणांत जो सांगतालो की आपूण 2 कोटी जॉब वर्साक दितलो, त्या मनशान आज गोंयाक इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट नंबर 1चेर व्हरून दवरला. आज गोंयचो यूथ, जी यूथ पिढी जी शिकता ताका आज एम्प्लॉयमेंटाक ताका जॉब ऑपॉर्च्युनिटी ना. आणि आमी पळयलें की समज जर तर गव्हर्नमेंट जर तर जॉब खंय जर पोस्ट येतात जाल्यार त्या भुरग्यांक 30 लाख 40 लाख पयशे फारीक करून करप्शन करून जॉब घेवचो पडटा. सो वी आर गोइंग टू सिरियसली वर्क ऑन दीस एम्प्लॉयमेंट. आमी आमच्या 5 गॅरंटी भितर सांगला की 30 लाख जे सेंट्रल गव्हर्नमेंटाचे जे जॉब्स आसात वेकंट दॅट वी वील फुलफील. फुडल्या सुवातेर मागता की आमचे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव हे 2 उतरां तुमकां संबोधीत करतात. नमस्कार. जे आज इज द लास्ट डे ऑफ द कॅम्पेनिंग आणि आज म्हाका खुशालकाय भोगता सांगपाक जो मोग आणि आशीर्वाद आमकां गोंयकारांनी दिलेलो आहा. प्रत्येक गोंयच्या वाठारांनी जेन्ना आमी गेलेले आहाय, दोन्ही आमचे कॅन्डिडेट नॉर्थान ॲडव्होकेट रामाकांत खलाप आणि दक्षिण गोंयांत आमचे कॅप्टन विराटो फेर्नांडीस, जो रिस्पॉन्स आमकां मेळ्ळो आहा खात्रीन म्हाका सांगपाक शकता की वी वील विन both the seats with a thumping majority. As the BJP fake in India factory is working at large, trying to create a lot of issues, trying to create unnecessary issues. Their focus has been mainly on the Prime Minister. And this state government has failed to highlight any of its policies. Basically, they don't have any policy. That it is a policy failure. आणि आज जे मुद्दे गोंयकारां मुखार आहे ते मुद्दे आमी प्रत्येक बुथांनी, प्रत्येक वाठारांनी, प्रत्येक गांवांनी वी एक्सटेन्सिवली कॅम्पेन. ऑल आर इंडिया अलायन्स पार्टनर्स, आय वूड लायक टू थँक देम. जावं NCP, TMC, आम आदमी, गोवा फॉरवर्ड, शिवसेना, आम्ही सगळे एक कशे झुजले. गोंयचे जे इश्यू आहे ते मुखार आमी लोकां मुखार आमी मांडले. येस, वेन वी वेंट टू वी वर फ्यू MLAs, थोडेशे MLA आमी आशिल्ले आणि हे डिफेक्शनाचे जे डिफेक्ट रे घातकी आनी पातकी MLAच्या सगळे कॉन्स्टिट्युएन्सीन जो मोग आणि आशीर्वाद
आमच्या काँग्रेस पक्षाक आमच्या उमेदवारांक दिलेलो आहा. आमकां खात्री आहा की ह्या सगळ्या घातकी पातकी आमदारांक लोक हांकां कितें ते दाखोवन दितले. आनी आज मेन इश्यू जे अनएम्प्लॉयमेंटाचे जावं म्हादईचो जावं इन्फ्लेशनाचो, these were issues that had to be raised. These are issues of the common man. बारीक लोकांचे जे इश्यू आहे, बारीक लोक आज विटलो हा या बीजेपी सरकाराचेर. आनीक एज आय सेड, दे हॅव फेल्ड टू फोकस ऑन ऑल देअर कमिटमेंट्स. आनी म्हाका खात्री आहा की आमचे दोन्ही कॅन्डिडेट, कॅप्टन विराटो फर्नांडीस, देर इज नो कॉम्पिटिशन फॉर हिम. विथ हिज स्किल्स, his talent is definitely a natural winner for the Congress party. And आमचे जे senior advocate Ramakant Kala, with his caliber, we are confident जी आज ये लोकांले प्रश्न आहे, हांव सदांच म्हणटा की एक खासदाराक एक धमक आसपाक जाय हे प्रश्न मांडपाक. आनी आमकां खात्री आहा that they will be Goa's fighters. They will fight for all the issues that is important today in Goa. And I appeal through your medium that all the people should come out in large numbers. This election, ja paddhatin money power is being used extensively by the BJP. This is people's power versus money power. आणि आमकां खात्री आहा की दोन्ही आमचे खासदार हे 7 तारखे जातले. Friends, I am happy to report to you that I am going to be your next Member of Parliament. I make this statement with all vehemence, with all conviction, because during a short period that we got of canvassing in North Goa, we have reached every constituency we have reached. Every community we have approached, every hamlet has been approached, almost every village has been reached. आणि सगळीकडे अशें दिसून आयलां आमकां की सगळ्यो कम्युनिटी गोंयच्यो ज्यो आसात, हिंदूज आसा, हिंदू मदले कितलेशे आमचे जाती आनी सबकास्ट आसात, जाती आसात ते सगळे, आमचे क्रिश्चन सगळे भाव, क्रिश्चन्स आनी कॅथलिक्स आनी नॉन कॅथलिक्स क्रिश्चन भाव सगळे गोंयांतले, तशेंच मुसलमानांमधले सगळे भाव, ह्या सगळ्यांचो तेंको मोठ्या प्रमाणाचेर मेळटा. शेड्यूल्ड ट्रायबच्या नेत्यांक तेंच्या लोकांक आमी मेळ्ळे, तांचो पाठिंबो आमकां मोठ्या प्रमाणाचेर मेळटा. आनी काल तरी इतके ओबीसी म्हणून कम्युनिटी आसल्यो आमच्यो वेगवेगळ्यो, भंडारी समाज, खारवी समाज आनी इतर बारीक सगळे सुमारे 18-19 समाज जे आमचे आसात, ह्या सगळ्यांनी एक युनॅनिमस डिसिजन घेतलें की काँग्रेसच्या कॅन्डिडेटाक उत्तर आनी दक्षिणेक पाठिंबो दिवचो म्हणून. दिस इज लायक हे रेव्होल्युशनरी स्टेप आसा, एक क्रांती एक प्रकारची आसा की अशे सगळ्यो कम्युनिटी आज एका बॅनर खाली उबे रावल्या आनी ताणें उतर दिलां आनी हाक मारल्या गोंयच्या सगळ्या मतदारांक की काँग्रेसच्या कॅन्डिडेटाक तुमी सपोर्ट करा. हो बेनिफीट आमकां उत्तर गोवानूय मेळटा आनी दक्षिण गोव्यानूय मेळटा. आनी आज वरचें आमच्या कॅप्टन विजेताचें काम, देश सेवा ताणें केली. हांवें केल्लें आमदार, विरोधी पक्ष नेतो, मंत्री आनी दिल्लीचो लॉ मिनिस्टर म्हणून केल्लें काम, हें सगळीं कामां लोकां समोर पावले. महिला आमच्या एवढ 50% आमचे कडेन महिला आसात आनी महिलांसाठी विशेषतः म्हज्या हातांतल्यान महिला रिजर्वेशन बील ही 1996 हांवें सादर केल्लें. ते बिला उपरांत आतां काल परवा आमच्या ह्या सरकारान, भाजपा सरकारान हाडलें, परंतु ओरिजिनल बील हें हांवें हाडलें. ती आठवण लोकांक आतां आसा, आमच्या महिला सगळ्या समाजाक आसा. आनी महिला म्हाका म्हणटात, भाई तुवें हें पयलें हाडलें, आमच्या विचार करपी तूं पयलो दिल्लींतलो गोंयचो खासदार, तेन्ना आमी तुज्या फाटल्यान आसा. सो ही एक मोठी एडवांटेज जाली. सो महिलांची एडवांटेज आमकां मेळटा, एसटीची मेळटा, सगळे ओबीसीची मेळटा, आनी इतर उर्वरीत जो समाज आसा तोय समाज तेच सांगता की आमकां पार्लमेंटात गोंयकारांची बाजू मांडपी, गोंयकारांचो आवाज जावपी आमकां खासदार जाय. आनी आमी दोगूय जाण जे आसात, आमी खऱ्या अर्थान गोंयचो आवाज त्या लोकसभेत जातले अशी गोंयकारांची खात्री हातांत पडलेली आसा. आनी म्हणून ह्या सगळ्या गोंयच्या मतदारांक मनपूर्वक हांव तांचे आभार मानता की तुमी दिल्लो सपोर्ट हो ओवरवेल्मिंग सपोर्ट आसा. तुमचे आभार मानता, कारण वर्तमानपत्रांनी
सगळ्या प्रकारचं प्रेशर आसून सुद्धा ह्या सरकाराचो आमकां मिडियाचो मोठो आधार मेळ्ळो आतापर्यंत. त्याला मिडियाचे आमी आभार मानतात. गांवागांवांत दहशत स्प्रेड करचो प्रयत्न भाजपाने केला. पैशांचो वापर तर अमाप जाता सगळे कडेन. इतले आसून सुद्धा जेन्ना लोक फुडें सरून सांगतात आगे बढो हम आपके साथ है, हे ॲश्युरन्स आमकां मेळटा. हे फक्त आमकां निवडून येतले म्हणून ॲश्युरन्स न्हय, काँग्रेस बळकट जातली म्हणूनच न्हय, पण हो देश बळकट जाता. आमचो संपूर्ण इंडिया सेक्युलर इंडिया हो सेक्युलरिझम सामकें स्ट्रॉंग जाता. आनी आमचो जो मॅनिफेस्टो आसा ते मॅनिफेस्टो मार्फत जे आमचे देशांतले गरीब धाकटे जे आसात तांकां जे आमी आश्वासन दिलां, नोकरे संदर्भात आमी उलयल्यात. विशेषतः पेडण्यां जेन्ना हांव फिरपाक गेलो त्या वेळार मोपा एअरपोर्टा बद्दल त्या भागांतल्या लोकांनी खूब प्रश्न केले. म्हणपाक लागले की भाजपाचो खासदार आमी 25 फावटी वेचून दिलो, 25 वर्सां दिलो, धाडून दिलो, पण आमच्या गांवच्या भुरग्यांक नोकरी सुद्दां थंय मेळना. जमनी घेतल्यो आमच्यो एअरपोर्टाक लागून, फुक्या सवाय घेतल्यो, 30 रुपया 35 रुपया असो तांकां प्रायस दिलो, काडून दिलो. कॉम्पेन्सेशन दिलेला आनी झगडून गेल्याक सांगतात चला कोर्टान म्हणून सांगतात. बरें कोर्टान गेले जाल्यार कोर्टांतले केसी तरी बेगीन जावपाक जाय, तें चिंतन कसलेंच ना. लॉ कमिशनचो चेअरमॅन म्हणून आमी बरेचशे रिपोर्ट दिल्ले गोवा सरकाराक, हांकां दिल्ले काडून ते आफ्टर 12 हे सगळे सत्य आसात. त्या रिपोर्टामध्ये इवन ह्यो रेव्हेन्यू केसी आसात, लॉ आमच्यो शेतकऱ्यांच्यो केसी आसात, मुणकारांच्यो केसी आसात. मुणकार शेतकऱ्यांक मालकी हक्क दिवपाचो कायदे जाल्ले आसात. हे कायदे इम्प्लिमेंट करपाक जे सरकार तयार ना ते लोकांचे सरकार आमी कशें म्हणटले. त्या भायर आमचे एनवायरमेंट काबार केला, आमची जंगलां कितलेशे उजो लागले फाटल्या सत्य आमी पळयला. हे जे पर्यावरणाचो ऱ्हास जालो तो दुरुस्त कसो करतलो, सो लोकांक खात्री आसा हे आमी करतले. आनी त्या भायर दिसून आयलें मोठें की ह्या सरकारांतल्या मंत्र्यांची पळय झगडी जाल्यान ती एकमेकाच्या गळ्याक धरतात. भितरल्यान हें कळटा हें सगळें घडत गेला, गोंयाची वाट लागली. ते पक्षांनी एक सुरी पडना आनी मंत्रिमंडळांनी ना. नांवां गेल्या कोणाची, पण आमी जाणात कशा प्रकारे कितें चल्लां तें सगळें करून. भ्रश्टाचार तर सामकी आकाशाक वयर पावला, इतलो भ्रश्टाचार जाला, इतलें करप्शन आसा. हे करप्शन लिपोवपा खातीर हे लोक अनेक प्रकारे आपापलो एकमेकांच्या विरुद्ध अपप्रचार करपाक लागल्यात आनी विरोधी पक्षाचेर अपप्रचार करपाक लागल्यात. तर तांकां खरें उत्तर फाल्यां 7 तारखेर दितले. 7 तारखेर गोंयची जनता हाता बरोबर रावतली इतली खात्री आसा. आनी वन्स अगेन आय रिपीट की आमी दोगूय जाण गोंयचो आवाज म्हणून लोकसभेत आमी पावतले. नमस्कार. म्हाका दिसता जे आमचे सिनियर एडवोकेट रमाकांत खलप सरान सांगलां ते आय थिंक सो वॉज ऑल्सो प्रिव्हलंट इन साऊथ गोवा. पयले सुवातेर हांव आमचे पार्टी प्रेसिडेंट, आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन आनी स्पेशली आमचे साऊथ गोवाचे कॅम्पेन चीफ MLA बाब एल्टन डिकोस्ता आनी जशें प्लॅनिंग केलें आनी जशें फुडें व्हेलें कॅम्पेन आनी हातूंत खूब समर्थ मेळलो आमकां आम आदमी पार्टीचे MLA आनी तांचे सगळे कार्यकर्ता, तशेंच गोवा फॉरवर्डाचे सेम थिंग आमचे NCP शिवसेना ज्या ज्या कॉन्स्टिट्युएन्सीन तांचे स्ट्रेंथ आशिल्ल्यान जशें तांणी कोऑर्डिनेटेड कॅम्पेन केली तातूंत एक खूब उमेद आयली आमकां, एक उत्सव आयलो. आनी ह्या कॅम्पेनिंगाक फाटल्या दिसांनी आमी खेड्या खेड्या गांवांनी पावले गोंयभर, आनी ज्या लोकांनी आमकां रिसीव केले, जो आमकां मोग दाखयलो आनी तांचे बरोबर बसन जेन्ना आमी सकाळी फुडें स्टार्ट करताले 6 साडे 6 आमी स्टार्ट करताले, भायर सरताले आनी पावता परते म्हणसर बरी लेट जाताली. बट सकाळी पावतकूच थोडे कडेन लोकांक तो प्रोग्राम पळयतालो येवपाचें आसा म्हूण. खूब कडेन म्हाका दिसता आमचे MLA बाब एल्टनान आनी म्हाका कित्याक सगळ्याक तो आसतालो, LOP जॉयन जातालो, आमकां कशें नस्तो दिवपाक ते रावताले, तशेंच गरमेचे हे लिंबू पाणी दिवपाक अशें लोक रावताले ह्या सायडीन पास जातले म्हूण. जेवणाक आमकां खूब कडेन धरले. सो हो पळय मोग दाखयलो आनी तांणी आपणाचो हुस्कोय दाखयलो कशें गोंय डिस्ट्रॉय जाता, कशें तरणाटे ते शिक्षण जालें, सगळे जाण आवय बापायनी लोन काडून ताका शिकयले, आयज अनएम्प्लॉयमेंट. कशें पर्यावरण काबार जालें आनी चडसो तो हुस्को दाखयतालो इवन सावथाक की म्हादय कशी आमी सेव करतले. परते परते सांगताले आमची म्हादय सेव जातली काय, आनी तांकां आमी आश्वासन दिताले
आमी ॲडवोकेट खलप आनी आमी व्हडलो आवाज करतले, आमी ते विकपाक दिवचे ना. तशें 3 लिनियर प्रोजेक्टार म्हाका दिसता सगळ्या लोकांक ही खबर गमल्ली आसा, हुस्को जाल्लो आसा. तशेंच आमचे सगळे नवयो बिवयो आमी प्रॉमिस केला, आमी फूल फायट मारतले, हाडटले म्हूण. जितले इश्यूज गोंयचे आसा, गोंयचे एसटी समाज जावं, गोंयचे नुस्तेकार भाव जावं, जे टॅक्सी ड्रायव्हर, मोटरसायकल पायलट जे दाबोलीम एअरपोर्टाक लागून हुस्को काडटा, सगळ्यांक आमी एश्युरन्स दिला ही लढाई चालू आसतली. आनी जेन्ना आमी लोकसभान पावतले, जितले हे आसा पळय गोंयाची प्रॉब्लेमां आमी थंय आवाज करून वी वील ट्राय बेस्ट टू सॉल्व इट. आनी सगळे आमचे पक्ष, आमचे जे अलायन्स पार्टनर्स हांव तांकां देव बरें करूं म्हणटा की एट ऑल टायम्स दे वर देअर एज अ कोऑर्डिनेटेड सपोर्ट बेस. म्हाका दिसता आज शेवटचे 1 वर उरला जे आमी ज्या तरेन चलयली कॅम्पेन, पत्रादेवीच्यान काणकोणच्या शेवटच्या कोनशा पर्यंत आमी पावले. हातान झाडू घेवन, आमी सदांच म्हणटाले की हातान झाडू घेवन, एका हातान मशाल घेवन, तुतारी वाजोवन आमी फुडें सरपाक जाय असो पर्याय गोंयाक फर्स्ट टायम मेळ्ळो. आनी हाजें स्वागत जें गोंयभर जालां. बीजेपीची पयशांची मस्ती, पावराची गरमी, ॲडमिनिस्ट्रेशनाचो वापर ह्या सगळ्या विरुद्ध एक सामान्य नागरीक म्हणून आमी जेन्ना लोकां कडेन गेले, म्हाका अजुनूय सांगन दिसता की आमी काणकोणच्या ज्या कोनशाक गेले, जे लास्ट जाग्यार गेले, ते अजून कोणूच पॉलिटिशियन पावलो ना. पण इंडिया अलायन्साची मशाल घेवन, इंडिया अलायन्साचो आमी हातान झाडू घेवन आमी थंय गेले, मारले ह्या गांवांत. आनी फर्स्ट टायम म्हाका दिसता पॉलिटिशियन कोण तरी पाविल्ले, इतल्या बरे तरेन आमचें स्वागत केलें. आमी थंय बसले. थंय करता आसतना बेकायदेशीर जे सरकार स्पॉन्सर्ड धंदे आसा तेय धरले, ते बी आमी करतले. आतां सध्या पॉलिटिकल इश्यू वेगळो आसा, पूण विशय होच आशिल्लो की गोंयांत नोकऱ्यो ना, गोंयांत म्हारगाय इतली वाडल्या. हे सगळे विशय घेवन जेन्ना आमी एकत्रीतपणे आज 67% लोकांक एक पर्याय दिलो इंडिया अलायन्साचो, आनी जो लोकां कडल्यान आशिर्वाद मेळ्ळो, म्हाका दिसता त्या आशिर्वादाची जी कंक्लुजन जातलें ते 7 तारखेक जातलें बाय वे ऑफ वोट टू इंडिया अलायन्स कॅन्डिडेट नॉर्थ आनी साऊथ गोवा. म्हाका खात्री आसा आज सकाळच्यान जे कॉल येता आफ्टर म्हजी सकाळची प्रेस कॉन्फरन्स, म्हाका ज्या जाग्या वयल्यान कॉल आयले सकाळच्यान, खास ते बेसिकली दे हॅव बीन वर्किंग एज अ कार्डर ऑफ बीजेपी, पण थंयच्यान कॉल आयले जाल्यार फर्स्ट टायम म्हणपा लागले आमी काँग्रेसाक मत मारतले. आज ही परिस्थिती आसा गोंयची, आनी हे जेन्ना फोन येता, हे कॉल येता, हातल्यान एक गोंयाक आज एक होप निर्माण जाला अशें आमकांय दिसूंक लागला. कारण 7 तारखेक गोंयची 67% जनता ती आसा, ती आज आपल्या चॉयसाक वोट करतली, आपल्या पर्यायाक वोट करतली, आपल्या स्वातंत्र्याच्या लढाई खातीर वोट करतली. कारण हे इलेक्शन हांवें पयलेय दिसा म्हणिल्लें आनी आजय म्हणटा, ही लढाई आसा स्वातंत्र्याची. स्वातंत्र्य म्हारगाय विरुद्ध, स्वातंत्र्य जॉब सेक्युरिटी जाय म्हणून, स्वातंत्र्य डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स जी भारतीय जनता पार्टीन देशभरान चलयल्या, इन्क्लुडींग गोंयान जी चलयली, नॉट जस्ट इन टर्म्स ऑफ रिलिजन, बट जाती भितर तेड निर्माण करपाचे जे प्रयत्न भारतीय जनता पार्टीन चलयले आनी केले, ते खंय सफल जावपाक गोंयची जनता दिवची ना. आनी तेच होप धरून आमी 7 तारीख लोकां कडेन वतले. मागता गोंयकारां कडेन की भरघोस मतदान करून तुमी भायर सरपाक जाय सकाळ मेरेन, आनी भरघोस मतदान करून इंडिया अलायन्साचे आमचे काँग्रेसचे उमेदवार जे आसा बाब ॲडव्होकेट रमाकांत खलप आनी बाब विर्यातो फर्नांडीस हांकां तुमी निवडून दिवपाक जाय. कारण आमी आयची जी लढाई केली ती तुमचे खातीर आसा, तुमच्या फुडारा खातीर आसा, तेन्ना तुमचो तेंको आमकां जाय पडटलो. नमस्कार सगळ्यांक प्रेस बांक. साऊथ गोवा काँग्रेसाचो कोऑर्डिनेटर ह्या नात्यान म्हाका दिसता मुगली ड्युटी आहा साऊथ गोवा आमगेल्या सगळ्या वोटरांक काळजा मनासान देव बरें करूं. जशें कॅप्टनान सांगलां, जेन्ना आमी स्टार्ट केल्लें दिसलोलें की अशें डिफिकल्ट आहा म्हणून, बट जेन्ना आमकां सपोर्ट आमगे इंडिया अलायन्सा ब्लॉकाचो सपोर्ट मेळ्ळो, पार्टनरचो अलायन्स पार्टनराचो, हें काम इतलें सोंपें जालें. आनी जो मोग साऊथ गोवा लोकांनी दाखयलो आमकां, इट वॉज रियली टचिंग. हांव काळजा मनासान साऊथ गोवा वोटरांक देव बरें करूं म्हणटा. आनी सजमतान हें जें इलेक्शन जें मानी पावर वर्सेस पीपल गोवा हें बीजेपी सरकाराक लोक दाखोवन दितले. आमगेल्या इंडिया ब्लॉक अलायन्साच्या कॅप्टन विर्याटो आनी रमाकांत खलप रावतले
आनी 4 तारखेर जेन्ना आमगेले रिजल्ट जातलो म्हाका दिसता आमी दोनूय सिटां नॉर्थ आनी सावथ जिखतले. ताका लागून आनी एक फावटी सावथ वा लोकांक वोटरांक काळजो म्हणून संजय बरोबर करता. हांव सगळ्यात पयलीं आमचे जे दोनूय उमेदवार आसा गोंयचे ॲडव्होकेट रमाकांत खलप आनी विरयतो कॅप्टन विरयतो हांकां सगळ्यात पयलीं तेंचे अभिनंदन करता की येणाऱ्या 7 तारखेर ही जीत तेंची नक्की आसा. आनी हांव संपूर्ण आमच्या गोंयचे जनतेक सांगूंक सोदता की हो जो लढाई आसा ही अस्तित्वाची लढाई आसा. एक केवळ एक इलेक्शन ना, एक बीजेपी वर्सीस काँग्रेस अशी बी फायट ना. ही जी फायट आसा ती संपूर्ण गोंयकार जनता, संपूर्ण देशाची जनता वर्सीस बीजेपी अशी ही फायट आसा. आयज हांगासर म्हाका खबर आसा की जे उत्तर गोंयान स्पेशली सगळे लोक सांगता की तुमी श्रीपाद भाऊक पळोवं नाका मत घालपाक, तुमी आमकां पळया, तुमी मोदीक पळया. हांव सगळ्या ह्या संपूर्ण गोंयच्या जनतेक हांव सांगूंक सोदता की तुमी बी मोदीक पळया. श्रीपादाक आतां पळोवपाची कांयच गरज उरली ना, मोदीकूच पळया. मोदीन आमच्या खातीर कांयच करूंक ना, तेन्ना मोदीक पळोवन तर अजिबातूच वोट घालूं नाका अशें हांव संपूर्ण जनतेक अपील करूंक सोदता. तशेंच संपूर्ण गोंयची जनता आसा, आमचे सगळे शिवसैनीक आसा, तांकां बी हांव सगळ्यांक अपील करता की तुमी येणाऱ्या 7 तारखेर तुमचे संपूर्ण फॅमिली फ्रेंड सगळ्यांक तुमी भायर काडून आमचे दोनूय उमेदवार आसा ॲडव्होकेट रमाकांत खलप आनी कॅप्टन विरयतो हांकां विजयी करा. आनी हांव तशेंच हांव पेडण्यासून आसा म्हणटकूच हांव पेडण्याच्या आमच्या संपूर्ण भावांक आमी कोणा कडेन पावला नासतले, कोणा कडेन तितलो अप्रोच जावंक नासतलो सुद्दां जाल्यार सुद्दां कोणी वायट धरचें न्हू. आनी सगळ्यांनी भायर सरून ह्या येणाऱ्या 7 तारखेर भोवमतान आमचे दोनूय उमेदवारांक जिखून दिवचे अशें हांव अपील करता. धन्यवाद. तुमकां सगळ्यांक येवकार. सर उबो राव न्हू. इंडिया अलायन्साच्या या पत्रकार परिशदेत तुमचं स्वागत करतो. सिनियर लिडरांनी तुमकां सगळ्यांनी सांगले की सगळे राजकीय पक्ष विरोधातले एक सोडून सगळ्यांनी एकवट दाखयलो आनी उत्तरेन बाई खलप तशेंच दक्षिणेन बाई आमचो कॅप्टन विरयाटो हाजो प्रचार सगळ्यांनी एकवटान मेळून केलो. वेगवेगळे पक्षांचे वेगवेगळी विचारधारा असतात, सगळ्यांचे मनभेद असतात, पूण सगळे एक कुशीक दवरून एक जाले. कारण सत्ताधारी पक्षाक जर फायट दितले किंवा लढाई दितले तांचे कडेन जाल्यार एकवटाची गरज आसली. सदांच आमकां डिवायड करून ते सत्तेर येताले. पूण आज आमी दाखोवन दिल्ले आसा की सगळ्यांचो एकवट जाला आनी हाजे निश्चितूच हाजो जो परिणाम आसा जी विक्ट्रीचे हातून कन्वर्ट जातली आनी 4 जुनाक तुमच्या मुखार येतली. आज कित्याक एकवट जावपाची गरज आसा? आज गोंयान एक भयाचें वातावरण चालू आसा. जेन्ना आमी प्रचाराक भोंवताले काणकोण ते पेडण्या म्हण वास्को टू धारबांदोडा जाल्यार लोकां मदीं काही विशय पळोवन आयले. एक म्हळ्यार म्हारगाय, बारीक लोकांक जी सारकी लागल्या म्हणजे म्हारगाय. दुसरो म्हळ्यार अनएम्प्लॉयमेंट. ह्या विशयाचेर लोक सारके चवदाळले आसात आनी हाजो एक तुमी पळयला आसतलें 2014 आनी 19 भशेन वेव असो ना. थंयच लोक ओग्गी आसात. सायलेंट वोट म्हणल्यार कितें? सायलेंट वोट म्हणल्यार सरकारा विरोधात मत. सो निश्चितच आसा आमी ज्या तरेन लोकांक अपील करतात की 7 तारखेर गरमेचे दीस बेगीन भायर सरचे आनी आमच्या उमेदवारांक जिखोवपा खातीर भायर सरून इंडिया अलायन्सच्या उमेदवाराक उत्तरेन बाई खलप तशेंच दक्षिणेन बाब कॅप्टन विराटो जिखोवपाक भायर सरून भरघोस मतांनी तांकां निवडून हाडचो इतलेंच आमचें. आयज आमचे दोन्ही इंडिया अलायन्स कॅन्डिडेट हांगा हाजीर आसा. तशेंच काँग्रेसाचे जो प्रेसिडेंट तसोच ओपोजिशन लिडर अमित बाब वेल्टन. परत आयज सांगूंक शकता इतलेंच जे आमचे दोन्ही कॅन्डिडेट जे अलायन्स जे कॅन्डिडेट आहा ते 100% जिखतले आनी जिखले म्हणपाक शकताय आमी. कारण जेन्ना आमी घरांनी गेले लोकांचे व्ह्यूज आमी पळयले आनी हेच जाय आसले लोकांक की सगळे बराबर येवचे आनी एक कॅन्डिडेट बसयचो. जेन्ना हे लोकांक जाय आसले ते आयज जाले. जेन्ना हेच भाशेन जेन्ना लोकांचे एक व्ह्यूज आयज आमी पळयल्या. पूण जे आयज हे फाटी लोकसभा इलेक्शन जे आयज जे प्रचार जाता
तो असेंब्ली इलेक्शना देखून जायना आसलो. तो इतलो प्रचार जाला सारको, म्हणजे कॅन्डिडेट घरांनी मेवल्या, घरान लोकांक मेवल्या, मिटिंगे गेल्या. पूण हे दाखोवन दिता की हे लोकसभा इलेक्शन सारखे गरजेचे आणि जिखपाचे गरजेचे. जे अलायन्स जे कॅन्डिडेट आयज आमचे आहा ते 100% परत हांव म्हणटा जिखतलेच आणि जिखतात. जेन्ना लोकांची जेन्ना आमी पल्स पळयल्या, जेन्ना आमी लोकां पयले घरांनी गेल्या, तेन्ना लोकांचे हेच व्यू आसले. बाबा जेन्ना कॅनवेसिंग करता तेन्ना लोक पयले आमी घरान वयता आसतना हे दिताले, मॅनिफेस्टो दिताले वा आमी अपील दिता. तेन्ना लोक म्हणटाले कांय बी नाका बाबा, वी आर ऑल्सो देर. आता सायलन्स म्हणटा तो वोट जायतो आहा. 100% वो वोट हे पार्टी कवतलो. हांव एकूच उदाहरण दिता आनी एकूच म्हणटा, हे म्हाजें रॉंग जावपाकूय शकता. जसो एक ओपिनियन पोलाचो जे इलेक्शन जालें, वोटिंग जाल्लें, तेन्ना म्हाका उगडास येता आतां की हेवूय ह्या लोकसभा इलेक्शनाचे तेच पद्दतीर जातले. जेन्ना साऊथ गोवा आनी नॉर्थ गोवा जो आमचे कॅन्डिडेट आहा तांकां भरपूर मतां पडटली, कारण लोकांक मातसो बेजार येयला. कित्याक हो जो गव्हर्नमेंट आसलो बीजेपी, तो 2014 इलेक्शना बसून लोकांनी जिखयलो. 2019 परतून लोकसभा इलेक्शन 2019 जिखयले. आता तिसरी फावटी 2024 हे जिखोवपाचे लोकांनी जायते चिंतला आणि लोकांनी डिसिजन घेयला की हे फावटी म्हणटा तो 100% काँग्रेसाच्या कॅन्डिडेटाक जिखोवपाचे हे डिसिजन आयज लोकांचे जाला. हांव सगळ्या लागीं अपील करता एज अ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, ह्या लायन्स जो पार्टनर आहे जो, की 7 तारखेर घरा रावन आसतना जाता तितले बेगीन वचून मत मारा. आणि हे गरजेचें. हांवें हेवूय रिक्वेस्ट केला की 6 तारखेर फाल्यां ट्रेन आहा वालांकानी वचपाची, व दुसरे हितून ते देखून आमचो लोक म्हाका आयकलां अशें की फाटी रावला म्हणून. म्हणटकच ह्या लोकांनी, आमच्या गोंयच्या भाव भयणांनी, आमच्या गोंयच्या वोटरांनी आयज एक मोग दाखयला की इलेक्शन इज फर्स्ट देन प्लीग्रीम. हे दाखोवन दिला. म्हणटकच आमकां फूल खात्री आसा दोनूय साऊथ गोवा तशें नॉर्थ गोवा. नॉर्थ गोवा आमचो रमाकांत गलप बाब 100% जिखतलो. तसो आमचो कॅप्टन विरियाटो फर्नांडीस जसो आमी सपोर्ट केला, आमी बराबर रावला, तोवूय जिखतलो. हेच मतीन धरून आमचे फुडलें आमचें काम आमी मुखार वतले आनी तुमकां सगळ्यांक देव बरें कर म्हणटा. Good evening to everyone. आज लास्ट डे आमी जाणात फॉर कॅम्पेनिंग आनी आमी कितले भोंवले ते आमचे फिडबॅका प्रमाणे बरो रिस्पॉन्स आयला. बरो रिस्पॉन्स कित्याक आमचो खासदार आसा तो नॉर्थ गोवाचो 25 वर्सां काडले ते लोकूच म्हणटा त्या लोकां पासत आमचे गोंयचे पासत कांय केलें ना आनी भुरग्यांचे एम्प्लॉयमेंटा पासत कांय केलें ना. फकत 5-5 वर्स काडटा आनी कांय जायना. हे पाटी तेणें आनी 5 वर्स मागल्यार फकत लास्ट टायम म्हणटा. हेच केन्ना कोण मागता जाल्यार खबर आसपा जाय आनी फुडें काम करचना. वयतलो 5 वर्साक बसतलो आनी तो म्हणटलो गूड बाय, आय डोंट केअर फॉर यू. आमकां असलो मनीस नाका. आनी आमकां जाय कोण आमचो खासदार वयतलो थिंगा आनी उलयतलो गोंयचे पासत आनी गोंयचे पासत झगडटलो. फकत पार्लिमेंटांनी केंद्र सरकारा पासत फुडें. आतां तूं पळयात आमचो रमाकांत खलाप नमनी सादोळकार केंद्रीय मंत्री आशिल्लो. साऊथ गोवाचो आमचो कॅन्डिडेट कॅप्टन विरियाटो फर्नांडीस नेवल ऑफिसर, कारगील वॉराक गेल्लो. प्रश्न दुबाय आसतालो थोडे लोकांचे मनान तो कितको कारगील वॉराक गेला. लोकांक शिक्षण ना तेन्ना असले प्रश्न विचारतात, लॉस जाता. सो तेणें एक्सप्लेनेशन बरें दिल्लें दाखोवपाक कितको नेवी पासून यूज केल्ली आनी स्ट्रॅटेजी म्हणल्यार अशें करून स्ट्रॅटेजी सगळे आर्मी, नेवी, एअरफोर्स सगळे जाग्यार यूज करतात आनी तेंकां खबर ना कितकोन ते असले लोकांक कितकोन आमी पार्लिमेंटान धाडूं जाता तें चिंतूंक जायना. बेसीक नॉलेज ना जाल्यार कितकोतले पार्लिमेंटान. आमी पळयले परफॉर्मन्स कितें, आमी पळयले रिपोर्ट कार्ड कितें
पण आनीक एक सांगता हांव तुमकां, काँग्रेस पक्ष आमी जाणात की फॅमिली म्हूण काँग्रेस पक्ष लोकांक एकठांय करून फुडें वयता. आमी डिविजन केन्ना करनात. म्हूण तुमी पळयात BJP पक्षाचे संघ परिवार म्हणटाले, आयज ते संघ परिवार खंय गेले. आयज मोदी परिवार जाला, ते संघ परिवाराक उडयले भायर आनी ते लोक सामके दुखले. तुमी पळय, आमी डिक्टेटरशीप म्हणटात, डिक्टेटरशीप गोंयांत जालें ना. कार्यकर्त्याक उडोवन साडेनी दुसऱ्या मनशाक काडला आनी टिकट दिले. म्हणल्यार कितें, यूज एंड थ्रो. तुमकां केअर करना आनी तानावडेन फाटीं म्हणला की तो खंयचो आमदार आसा तो त्यान लीड पासून दिली जाल्यार ताका टिकटाची गॅरंटी ना. हें लॉस तूं सद्दां म्हणटलो आमी पासून चिंता, तूं लीड दी, तूं टिकट गॅरंटीड. पूण अशें करून तुगेलो लोकांक सांगता जाल्यार तूं चिंत कितें चलता फाटल्यान. सो हांव मागतां प्रायस रायज. तूं वयता तेन्ना बायल्यांक सांगता, भाजी घेवपाक गेले जाल्यार चिंत तूं प्रेस कितको वाडलो, तेला प्रेस कितलो वाडलो, गॅसाचो प्रेस कितको वाडलो. व्हडले व्हडले एजिटेशन करताले, सिलिंडर घेवन नाचताले रस्त्यार. आयज ते बायल्यो खंय आसात. ते म्हणटाले रेपिस्टां भितात म्हूण, रेपिस्टां हेंग मारतात. आनी असले लोक चोर म्हणटाले कोणाक, आनी हे लोकांक वॉशिंग मशिनाक घालून साफ करून ते आतां बरें जालें. हे सगळे मनान धरून चिंतूंक जाय. आमकां आनी 5 वर्सां सूट जाय. कोण उलयले जाल्यार पासून तुमचे फाटल्यान लागतले. CBI, ED, इन्कम टॅक्स रेट घातले, दोन बंद करतले. काँग्रेस पक्षान अशें करून केन्ना केलें ना. सो हांव मागता तुमकां फ्रीडम जाय जाल्यार, तुमगे कॉन्स्टिट्युशनल रायट जाय जाल्यार, तुमकां बरें करून रावपा जाय, बरें करून तुमगे फुडार हितून चिंतू जाय जाल्यार फकत इंडिया अलायन्स आनी काँग्रेस पक्ष ते मनात धरून तुम फुडें वचात. अच्छे दिन आशिल्ले पयले, लोक सगळो खूश आशिल्लो, लोकां हातीन पयशे आशिल्ले, लोकांचो धंदो जातालो. आयज कितें जालां, थोडे लोकांगे पयशे हातीन पयशे आहात, दुसरे गरीब ते आहात आनी गरीब जाले. सो हांव तुमकां मागता, काँग्रेसचो हात आसा तो हात सोडनाकात, हातीक मारात आनी 7 तारखेक हो दोनी आमचे कॅन्डिडेट आहात ते बरे मतांनी निवडून हाडचे. ते बरें. तुमचे जे आता अलायन्स आहा पळय, इंडिया अलायन्स, ते इलेक्शन विधानसभेकूय आसतले काय कितें, आतांपूरचें सीमीत आसतले? 7 तारखेक लोकसभेचें आतां इलेक्शन आसा. फोकस करुया लोकसभेची 2 सिटां जिखपाचें. ताच्या उपरांत वी वील डिस्कस अबाउट दॅट टॉपिक. नो गॅरंटी ना. ते तूं कन्क्लुजन काडू नाका. आमी आज गोंय वाचोवपाचो प्रश्न, हो देश वाचोवपा लागून आज सगळे विरोधी पक्ष एकठांय आयिल्ले आसा. हो प्रश्न म्हाका दिसता जे एक ऑपोजिशनान आसा म्हणून सांगताले, जे त्याच फॅन्सान रावल्या, त्या आहा काय मदीं आहा तें आमकां कळना. म्हाका दिसता हो प्रश्न तांकां विचारपाक जाय. कितले लीड एक्सपेक्ट करता सध्या, कितें लीड कितले एक्सपेक्ट केला? BJP इज नोन इज अ प्रोपोगंडा मशीन. एवरी टायम ते फक्त स्लोगनां आनी आंकडे दियत आसता. आमी डे वनाच्यान सांगिल्लें की दक्षिण गोंयचे आमचे उमेदवार हे जिखतले आनी उत्तर गोंयान आमी आतां न्ही 2 म्हयन्या पयलीं सांगिल्लें दॅट तांचो इंटरनल सर्वे वॉज शोईंग 50-50. ताच्या उपरांत जेन्ना आमचे कॅन्डिडेट डिक्लेअर जाले त्या दिसा पासून जी आमची कॅम्पेन जाली, त्या दिसा पासून जो उत्साह उत्तर गोंयान जो निर्माण जालो, BJP ते सीट हरता म्हणून तांच्याच कॅबिनेट मंत्र्यान सांगिल्लें आसा. याद करात, मॉविन गुदिनोन सांगले की आमची परिस्थिती आज नॉर्थ गोवान सारकी ना, विच वी विल टॅकल. आनी ते टॅकल करपाक पावले ना, कित्याक तांचो फूल फोर्स तांणी सालसेतीन लायलो. मुख्यमंत्री धरून सगळे मंत्री धरून थंय स्टेशन उरले. आनी आतां तांची गेल्ली 4-5 दीस अशी परिस्थिती जाली की तांकां कळना जालें की आमी उत्तर गोंयान धांवू काय आमी दक्षिण गोंयान धांवू. ह्या फावट गोंयच्या जनतेन सगळे आमचे जे लिडर तांणी सांगले की ग्राउंड सेंटिमेंट जो आसा, आज प्रत्येक मनीस भायर सरिल्लो आसा. हे आज इलेक्शन कॅप्टन विरियाडो फर्नांडीस वा रमाकांत खलपाचें उरलेलें ना. आज प्रत्येक गोंयकार जो पीडीत आसा तो आज भायर सरला. आमच्या कॅप्टनान सांगलें की जेन्ना ते दक्षिण गोंयान जेन्ना वताले तेन्ना लोकांनी तांकां सरबत दिलें. आमचो बाब एंटन जो साऊथ गोवाचो जो इन्चार्ज आसा, जेन्ना म्हाका याद आसा त्या मतदारसंघान जेन्ना तांणी 16 कॉर्नर मिटिंग्यो लायल्यो
तेन्ना तो सांगतालो म्हाका की आपूण म्हणतो आज सायन मेरेन आपल्याला एक 5 किलो तरी वाडले आसतले. इतले म्हणजे प्रत्येक घरांनी लोक तांकां सरबत दिताले, च्या दिताले, खावपाक दिताले. दॅट वॉज द रिस्पॉन्स जो ग्राउंड सेंटिमेंट लोकांनी आज आमच्या कॅन्डिडेटाक आपणायल्लो आसा. एक गजाल सांगता, एज पर क्रायम रिपोर्ट, काल हांव एडवोकेट आशिल्ल्या कारणान पोलिसां कडेन संबंद आसता. क्रायम रिपोर्टा प्रमाणे 2 सीट बीजेपी हारता आनी म्हणूनच काल पावसकाराक घेतला. ज्या पावसकाराक ताणी फ्रॉड म्हणून काडिल्लो, ताणी जॉब स्कॅम केला म्हणून काडिल्ले, ह्या पावसकाराक बाबूश मोन्सेरातान सांगिल्ले की वो पावसकार इज कमिटेड दिस फ्रॉड. आनी मिडल क्लास मनीस जो ताणी जॉब एप्लाय केल्ले तांकां जॉबा पेक्षा वंचीत दवरिल्ले भारतीय जनता पार्टीन. म्हणून त्या पावसकाराक ताणी जो फ्रॉड म्हणून काडिल्लो, जॉब स्कॅम केला म्हणून काडिल्लो, ताका वेंग मारपाचें कारण म्हणल्यार भारतीय जनता पार्टी भिल्या. भारतीय जनता पार्टी अशी भिल्या की सगळ्यांक काल एकठांय करून भोंवताले ते, जे आशिल्ले नाशिल्ले सांडिल्ले आसा पळय ते सगळ्यांक एकठांय करून भोंवता. तुमकां जर बेसीक ग्राउंड रिपोर्ट जाय जाल्यार क्रायम ब्रांचा कडेन वचून ते तुमकां दितले. एज पर CID रिपोर्टार सगळ्या काल पुलीस स्टेशनार फोन मारीत आशिल्ले ते. एक CMच्या ऑफिसान काल मनीसूच बसयल्ले फोन मारपाक, खंय कितले हारपाक शकता काय म्हणून. ही परिस्थिती आसा, ही ग्राउंड रियालिटी आसा. आनी हे तुमकां ते सांगचे ना, पूण आमकां जी म्हायती मेळ्ळ्या प्रमाणे 2 सिटां बऱ्या मताधिक्यान, म्हज्या मतान इवन नॉर्थ गोवाची सीट 50,000 ते 60,000 मताधिक्यान आनी साऊथ गोवाची सीट अबाउट 70,000-80,000 मताधिक्यान इंडिया अलायन्साची कॅन्डिडेट जिखता. अमित बाब, तुमी गोंय सांबाळपाची भाशा करतात. गोंयांत मोठ्या प्रमाणात लँड कन्वर्शन आनी हें सर्रास चालू आसा, अमेंडमेंट हाडून, तेजेर तुमचें म्हाका दिसता आमचो मॅनिफेस्टो जर तुमी वाचत जाल्यार मॅनिफेस्टोन आमी क्लियर बरयल्लें आसा दॅट आमचे खासदार जेन्ना निवडून येतले तेन्ना दे वील कोऑर्डिनेट विथ द सेंट्रल गव्हर्मेंट एजन्सीज आनी आमी असो कायदो हाडटले की जे सद्या पळय रॅम्पंट गोंयचे जागे विकपाचो जो एक प्रयास चल्ला, जे एवरी टायम कायदो चेंज करीत आसता. कोणी हायकोर्टान गेलो की तो कायदो चेंज करप, दुसरो करप. दॅट वी हॅव अश्युअर्ड इन द मॅनिफेस्टो की गोंयचे जागे हे आमी प्रोटेक्ट करतले फॉर गोवन्स. इट इज मेन्शन एट पॉइंट नंबर 16, coordinating with the central agencies for enacting laws to protect agricultural and non-agricultural land and enforcing right of fur purchase to go on. So हे आमी मॅनिफेस्टोन घातिल्ले आसा and we will make sure की गोंयचे जागे, गोंयची जागा, गोंयची भाटां बेसां ही आमी सांबाळटले. आनी खास करून ज्या जाग्यार प्रधानमंत्री आयलो, ज्या जाग्यार व्हडलो स्कॅम जाल्लो, थंय आमी प्रधानमंत्र्याक प्रश्न केल्लो की तूं येवच्या पयलीं ते क्लियर कर. कित्याक गोंयच्यान ताका कंप्लेनूय केल्ली, प्रधानमंत्र्याच्या ऑफिसांतल्यान गोंयच्या चीफ सेक्रेटरीक ताजे जाप विचारपाकूय पत्र आयिल्लें, पूण हांगाच्यान कांयच गेल्लें ना. सो असले जेन्ना स्कॅम जाता जुवारी लँडाचे आनी थंय स्वता प्रधानमंत्री येता, हाजे वयल्यान कळटा की दीस इज अ करप्ट पॉलिटिकल पार्टी. अमित बाब, हे BJP तुमकां ब्लेम करता कितें आतां राहुल गांधी, प्रियंका गांधी आनी खरगे येवना बिकॉज यू नो बोथ सीट वील लॉस. पळय, ह्या फावट काँग्रेस पक्षान अशे 2 उमेदवार दिल्या विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ एनर्जी आनी एक्सपिरियन्स. आनी हे कॉम्बो जो आसा पळय न्ही, हो समेस्त गोंयकारांनी आज आपणायल्लो आसा. ताका लागून आज गोंयकार भायर सरले सगळे. आमचे इंडिया अलायन्स, आमी सगळे पॉलिटिकल पार्टी कॅम्पेनिंग करताले, आमचे सगळे वर्कर्स, कार्यकर्ता हेय कॅम्पेनिंग करताले. आनी ती कॅम्पेन इतली म्हणल्यार ताका प्रोत्साहन मेळ्ळें की जे आज सामान्य गोंयकार जे आसा पळय, लोक आसा पळय, तेय कॅम्पेनीन जोडले. म्हाका कितले फोन आयले की लोकांनी सांगले की ह्या वाठाराचेर आमी पळयतात, बिकॉज दे आर नॉट अ पार्ट इवन ऑफ पॉलिटिकल पार्टी, ते खंयच ना. बट आज गोंय वाचोवपाक लागून, ह्या नरेंद्र मोदीच्या सरकाराक काडून भायर उडोवपाक लागून आज गोंयकार एक जाल्ले आसा. कितलेशे लोकांनी, अनवळखी लोकांनी म्हजे कडेन येवन आमकां मॅनिफेस्टो दी, आमकां गॅरंटी कार्ड दी, वी वील मूव अक्रॉस. सो दीस इज द सेंटिमेंट ऑफ पीपल ऑफ गोवा. बीजेपीक ते रियलायज जाला, बीजेपी भिल्या म्हणून तांणी प्रधानमंत्री, गृहमंत्र्याक हाडलो आनी अश्युरन्स काय ना. आनी प्रधानमंत्री आयलो आनी सांगून गेलो आपले भाग्य गोंयच्यान चेंज जाता म्हणून सांगून गेलो तो, आनी ताचें भाग्य चेंज जातलें ह्या फावट गोंयच्यान. गोंयची जनता ह्या नरेंद्र मोदीचे भाग ह्या फावट चेंज करतली आनी नरेंद्र मोदीचे सरकार, बीजेपीचे सरकार हे वतले. खरं सर, एक प्रश्न आहे. एका बाजूला म्हापसा अर्बन बँकेवरनं तुमच्यावरती आरोप होत आहेत,
दुसऱ्या बाजूला दयानंद सामाजिक सुरक्षा योजना जी पर्रीकरनी सुरू केली, चुकीचं आहे ते. हा नाही तेच महत्वाचा मुद्दा की पर्रीकरनी सुरू केली, पण त्याच्यामध्ये तुमचं योगदान आहे, त्याचा काय फायदा तुम्हाला निवडणुकीत होऊ शकतो? होतो आहे. बघा तुम्हाला सांगतो, प्रथम घेऊया दयानंद सुरक्षा योजना. मी जेव्हा मंत्री झालो पहिल्यांदाच फायनान्स मिनिस्टर होतो गोव्याचा, आणि भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी ₹100 अशी आम्ही दयानंद बांदोडकर स्मृती निराधार मदत योजना सुरू केली, आणि समाजसे आम्ही गरिबांना, निराधार गरिबांना ₹100ची योजना सुरू केली. अवघ्या 5-6 महिन्यात 42,000 लोकांना ते अनुदान मिळायला लागलं. ₹100 त्या काळात बरेच होते, आकडा काही कमी नव्हतं त्या काळातला आकडा. कालांतराने ही योजना वाढवावी, 2 वर्षात हा आकडा 1,00,000-1.25 लाखावरती गेला. नंतर जेव्हा हे मुख्यमंत्री झाले, पर्रीकर झाले, त्यावेळी मी त्यांच्याकडे सांगितलं की ₹100 खूप कमी होतात, हे आपण निदान ₹500 करूया. त्यांनी काहीतरी हिशोब करायला मला की नाही खूप रक्कम होते, सरकारकडे पैसा नाही वगैरे वगैरे, आणि त्यांनी नंतर विधानसभा बरखास्त केली. बरखास्त केल्याला कळून चुकलं की याच्यामध्ये वोट आहे, तर त्यांनी नंतर ती योजना केली, नाव बदललं, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना DSS म्हणून केली. ती योजना माझीच आहे, जनतेला, गोव्याची जनता ते माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे. हा एक प्रकारचा. दुसरा तुमचा होता म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा. गोवा जेव्हा राज्य म्हणून घोषित झालं 87 साली, त्यावेळी आमचं म्हापसा अर्बनचं ज्युरिस्टिक्शन हे गोवा दमण दीव होतं. गोवा दमण दीव असल्या कारणाने आपसूक आम्ही न मागता गोव्यातल्या 2 बँका ह्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँका झाल्या, म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आणि गोवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक झाली. गोवा स्टेटची सरकारची एका कर्जदाराने, त्याच्यावरती आम्ही खटला भरला होता, त्याने आक्षेप घेतला की स्थानिक सरकारच्या रजिस्ट्रारला, निबंधकाला वसुलीचा खटला चालवण्याची अधिकार नाही, बरोबर त्याचं म्हणणं होतं. परंतु स्थानिक रजिस्ट्रारने ती भूमिका मानली नाही, आणि नाही आपल्याला अधिकाऱ्याची भूमिका घेतली. त्यानंतर प्रकरण गेलं कोऑपरेटिव्ह ट्रायब्युनलकडे. ट्रायब्युनलने निर्णय दिला मल्टी स्टेट आहे. प्रकरण गेल्यानंतर हायकोर्टकडे, हायकोर्टने दिला निर्णय मल्टी स्टेट आहे. प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टात, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला मल्टी स्टेट आहे. पण ह्या अवधीत 13 वर्ष गेली. त्याला आम्ही कारणीभूत नाही आहोत. वसुलीची यंत्रणा संपूर्ण बंद पडली, आणि त्यामुळे जवळजवळ 100 कोटीची NPA नॉन परफॉर्मिंग झाले. म्हणजे वसुली झाली नाही, पण प्रत्येक लोन हे कायदेशीररित्या दिलेलं होतं, प्रत्येकाची सिक्युरिटी होती. हे झाल्यानंतर त्याच काळात रिझर्व्ह बँकेने नवे निकष लावले. नॉन परफॉर्मिंग असेट हा कन्सेप्ट त्याच्या आधी नव्हता, तो लावला, आणि वसुली नाही झाली तर काय असं म्हणून सर्वच बँकिंग क्षेत्राला सांगितलं की तुमच्या नफा तोटा पत्रकात तुम्ही त्यातली काही ठराविक पद्धतीनुसार प्रोव्हिजन करा, योजना करा. हे जेव्हा सांगितलं गेलं त्यावेळेस काँग्रेस सरकार जाऊन भाजप सरकार आलं, आणि भाजप सरकारचे मनोहर पर्रीकर, तत्कालीन त्यांचे अध्यक्ष आणि त्याचे काही लोक, या लोकांनी एक आकांतांडव सुरू केलं, पैसे काढा बँक बुडाली म्हणून. आणि ते झाल्यानंतर मी पर्रीकरला जाऊन पत्र दिलं, हे बघा तुमचे लोक अशा प्रकारे एक उभं एवढं मोठं प्रचंड झालेलं झाड, अवघ्या 2-2.25 कोटीचं ती बँक होती ज्यावेळी त्याच्यामध्ये मी दाखल झालो. माझ्या कालावधीत ती जवळजवळ 1000 कोटीवरती नेली होती, आणि हजारो लोकांना, बारीक शेतकऱ्यांना, मोटरसायकल पायलटवाल्यांना, रिक्षावाल्यांना, ट्रकवाल्यांना, भाजीपाला विकणारे, मासे विकणारे, यांना अगदी सुलभरित्या कर्ज मिळायचं, आणि सगळ्यांची प्रगती आर्थिक सुधारली होती. अशा वेळी लोकांना यांनी सांगितलं की ती बुडाली. म्हणून मी जाऊन पर्रीकरांना सांगितलं, हे घ्या पत्र, ही बँक तुमच्या ताब्यात घ्या, तुम्ही चालवा, हे जे काही चालले ते बंद करा. ते म्हणाले बरोबर आहे तुमचं, जे लोक हे ओरडतायत त्यांचेच लोक, सरळ फूस त्यांचीच होती, ते ओरडतायत त्याची चुकीचं आहे, मी बँक चालवतो. त्यांनी बँक ताब्यात घेतली, 5 वर्ष चालवली. 5 वर्षात 100 कोटीवरती 150 कोटीवरती घेऊन ठेवले. मी सगळं फिगर्स दाखवलेले आहेत ना, ती दाखवली. त्यानुसार NPA प्रोव्हिजन करावं लागलं जास्त. कोणाच्या काळात? माझ्या काळात नव्हे, त्यांच्याच काळात. आणि 5 वर्षानंतर जेव्हा सरकार बदललं आणि काँग्रेस सरकार सत्तेवर आली, त्यावेळी भाजपचे जे कोण मंडळी इथं होती, मनोहर पर्रीकर आणि माणसं ती पळाली बँकेत. पुन्हा इलेक्शन दराने आम्ही आलो. त्या पुढच्या 5-10 वर्षाच्या कालावधीत 150 वर्षून वसुली इतकी झाली आम्ही केली की ते अवघ्या 25-26 कोटीवरती NPA आली. प्रॉफिट मार्जिन वाढलं, सगळं काही वाढत गेलं. परंतु राजकीय जी काही एक
माझ्या विरुद्ध जो आकस होता ना तो कायम होता. रिझर्व्ह बँकेवरती दडपण यायला लागले. रिझर्व्ह बँक मला सांगायची की तुम्ही जाऊन या सरकारकडे त्या मुख्यमंत्र्याकडे त्यांच्याशी जरा हातमिळवणी करा वगैरे वगैरे. काही असू द्या, बँकेला काही झालं नाही. मी आव्हान दिलंय, जी माणसं बँक लुटली हा शब्द प्रयोग करतात ते स्वतः लुटारू आहेत. कळलं ना? तरी काय काय लुटलं याचा जर पाडा वाचला इथं ना त्यांना पळताभुई थोडी होईल. पण काल मुख्यमंत्र्यांनी परत एक आरोप तुमच्यावर केलाय. आणखी केला की त्या बँकेमध्ये फक्त 25,000 रुपये तुमचे होते आणि लोकांची तुम्ही त्याचे आव्हानचं दिता मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता गोंयच्या जनतेक दिशाभूल करचे न्ही. ताणें एफिडेविट सारखे वाचचे ना जाल्यार आज आमी ताका कॉपी धाडून दिता. ते एफिडेविट वीच वॉज फायल्ड करेक्टेड आय थिंक जे फायनल एफिडेविट आहा तातूंत ते मुख्यमंत्र्याक सांग बॅलन्स कितलो आहा तो पळय आनी मागीर स्टेटमेंट कर. म्हाका दिसता मुख्यमंत्र्यान तो रॉंग स्टेटमेंट केला. तो जो आंकडो सांगता तितलो ना. इट इज मोर देन वॉट मुख्यमंत्री. एकही पैसा मी काढलाय किंवा माझ्या कुटुंबियांनी काढला नाही. बरं ना? आणि खरं म्हणजे आम्ही लोकांना सांगितलं की पैसे देऊ नका. हे जर देतायत ना कोणीही माझ्या मित्रमंडळीपैकी आमच्या पैकी काढायचे नाहीत. आमचे तेवढे सगळे पैसे तुम्ही चौकशी करा. मी आव्हान देतो मुख्यमंत्र्यांना. कळलं ना? खोटा रेपणाचा कळस तुम्ही करता. ॲफिडेव्हिट तुमच्या माझी तिथं 2 ॲफिडेव्हिट आहेत रिटर्निंग ऑफिसरकडे फाईल केलेली. पहिल्यामध्ये झालं होतं कसं की जी रक्कम आमची त्या बँकेत होती ती वसूल पुढे परत मिळत नव्हती म्हणून चार्टर्ड अकाउंटंटच्या त्यांच्या काही नॉर्म्स प्रमाणे ती दाखवली गेली नव्हती. परंतु ताबडतोब जेव्हा ते नजरेस आली आमच्या ताबडतोब सांगितलं की नाही नाही हे चुकीचं आहे आणि दुरुस्त केलेलं ॲफिडेव्हिट आहे तिथे ते वाचा ना. ते न वाचता असं भूमिका घेणं अशोभनीय आहे. स्वभाव मुख्यमंत्री राजीनामा देऊन द्या त्याने करून म्हणजे खोटे सांगितल्याबद्दल. अमित बाबा एक इश्यू आलो कॅप्टन बाबाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. व्हॉट अबाउट यू सर? बीजेपी जी पार्टी सांगताली आम्ही उत्तर गोंयान 1 लाख मतांनी जिखता, दक्षिण गोंयान 60,000 मतांनी जिखता. त्या पार्टीक जेन्ना इंडिया अलायन्स जाले, जेन्ना इंडिया अलायन्साचे काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार जेन्ना डिक्लेअर झाले त्या दिसापासून बीजेपीक रियलायज झाले की आम्ही इलेक्शन हरता. बाब अमित पालेकरांचे आत्ता उल्लेख केलो की तांचो इंटरनल CID रिपोर्ट तांकां कळ्ळा की ते दोन्ही सिटां पडटा. म्हणून कितें करप? लोकांक दिशाभूल करप, लोकांक डायवर्ट करप. आम्ही पळयलें की खरी कॅम्पेन बीजेपीची खंय आशिल्ली कांयच ना. तांणी कॅप्टन विर्याटोचो स्टेटमेंटाचेरूच 8 दीस चलयले. अरे तुमची 10 वर्सां दिल्ली आश्वासनां खंय गेली हाजेर मुख्यमंत्र्यान उलोवपाक जाय आशिल्लें, हाजेर प्रधानमंत्र्यान उलोवपाक आशिल्लें. पूण प्रधानमंत्री छत्तीसगडा वता आनी ताजेर उलयता. अरे कॉन्स्टिट्यूशनचो मर्डर कोणे केलो? तुम्ही केलो. ज्या घातकी पातकी मनशांनी या देशाच्या संविधानाचो मर्डर करून हे आज डिफेक्शन करून जे बीजेपीन गेल्या ते प्रधानमंत्री बरोबर माचेर चडटा आणि प्रधानमंत्री आमच्या उमेदवाराचेर उलयता. दिस इज अ टॅक्टिक्स प्लेड बाय बीजेपी दॅट एक न्ही म्हाका दिसता ते बीजेपी करत आसा. गोंयची जनता ही दिशाभूल जावची ना. तुवें जो प्रश्न विचारला ताजेर आय थिंक आमचे उपाध्यक्षान ऑलरेडी इलेक्शन कमिशनाक कंप्लेन फायल केल्ली आसा दॅट अशें अशें दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करून हे फेक ऑडिओ आर बींग सर्क्युलेटेड. गोंयच्या जनतेक हांव आव्हान करता आनी तुमकां मातशें फुडले म्हळ्यार आज आनी फाल्यां आनी एक सारखे 24 मिनटांनी आमची कॅम्पेन ही बंद जाता. सगळ्या गोंयकारां कडेन हात जोडून मागता की आज जे गोंयचे खरे जे प्रश्न आसात, मुद्दे आसात, जे तुम्ही आमकां सांगले जेन्ना आमी कॅम्पेनिंगाक गेले, जेन्ना तुमकां येवन मेळ्ळे, जे तुम्ही सांगले आयचे हे इलेक्शन आमी सगळे नावे आसात. बा विरोधी पक्ष फुडारी बा बेल्टन, आमचो आमदार काल्लूस, म्हाका दिसता हांगा बाब जुजे फिलीप आनी जर तर आमी दुर्गादास जर तर सोडलो जाल्यार आमी सगळे नवे. आनी आमचो बाब रमाकांत खलप जर सोडले आमी सगळे नवे. हे फर्स्ट टाइम MLA. आमी यंग आसा, आमी गोंया पासत लढटा, आमी काळजांतल्यान लढटा, आमी पोट तिडकीन लढटा, सगळ्या कडेन मागता जर आमचे कडेन कितें चूक जाले आसत आमकां माफ करा. आमी ही कॅम्पेन आमी हे इलेक्शन गोंय वाचोवपाक लागून मुखार सरिल्ले आसा. सगळ्या कडेन मागता की तुमी आमकां आशिर्वाद दिवचो. आनी 7 तारखेक आमचे दोनूय उमेदवार
उत्तर गोंयच्यान ॲडव्होकेट रमाकांत खलप, दक्षिण गोंयच्यान कॅप्टन विरियाटो फर्नांडीस, जे गोंयकारा पासत लढतले, जे गोंयचे इश्यू पार्लमेंटान मांडून सोडयतले, असल्या उमेदवारांक असल्या पक्षाक म्हाका दिसता निवडून हाडपाची आज काळाची गरज आसा. आनी म्हाका खात्री आसा की 7 तारखेक समेस्त गोंयकार मोठ्या संख्येन आमी भायर सरुया आनी ह्या दोनूय उमेदवाराक आमी आशिर्वाद दिवया आणि तुमचे सगळ्यांचे मत हे काँग्रेस पक्षाक येवनी आणि तुम्ही या दोन्ही उमेदवाराक आम्ही मोठ्या भरघोस मतांनी जिखून हाडया. अमित सर, एज एन इंडिया अलायन्स पार्टनर तुम्ही किती चॅलेंजीस वर फेस केले ड्युरिंग कॅम्पेनिंग और अदरवाइज? आशीर्वाद द्या आमकां. Two levels. Thank you. God bless you. कसल्याच प्रश्नाक कोणी बळी पडू नये अशी विनंती आसा. देव बरें करूं. मला काळे मागचे अनेक दाखवा इंडिया जिंदाबाद. हाथ देगा साथ, बदलेगा हालात.